जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही, ते काय विकास करणार आहेत? मुंबईतल्या विकासाच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं जोरदार प्रत्युत्तर. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी. एक तर मी कुणाच्या नादाला लागत नाही, पण कुणी जर माझ्या नादाला लागलं तर मी त्याला सोडत नाही. कितीही मोठ्या बापाचा असला तरी पिंपरी चिंचवड मधली गुंडगिरी मोडून काढणारच, सांगवीतल्या सभेतून अजित पवारांचा इशारा. अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश. रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईकांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसला खिंडार. देवा भाऊ, हे देवा भाऊ नाही तर हे घेवा भाऊ आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका. अकोटमधील एमआयएम सोबतची युती आम्ही तात्काळ तोडली. एमआयएमची युती कदापि सहन करणार नाही. भगव्याची पाठराखण करणाऱ्यांसोबत आम्ही, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका. संयुक्त मुलाखतीतून सत्ताधाऱ्यांवर ठाकरे बंधूंचा हल्लाबोल. सत्ताधाऱ्यांच्या मालकांचा दिल्लीत बसून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव, राज ठाकरेंचा घणाघात. तुमचा स्क्रिप्ट रायटर बदला, वर्षानुवर्ष तेच सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला. चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच, फडणवीसांचा ठाकरेंना उत्तर. गुन्हेगारांना मी मदत केली हे सिद्ध केलं तर राजकारण सोडेन, नाहीतर तुम्ही राजकारण सोडा. मुरलीधर मोहोळ यांचं अजित पवारांना आव्हान. अजित पवार आणि रोहित पवार एकाच व्यासपीठावर. पिंपरी चिंचवडमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी आले एकत्र. आणि एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईचं वाटोळं केलं. 300 कोटींच्या ठेवींवर डल्ला मारला. मंत्री गणेश नाईकांचा शिंदेंवर आरोप. नांदेड महापालिकेसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. एका जाहीर सभेत भाजप खासदार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना थेट इशारा दिलाय. जे मला सोडून गेले ते बर्बाद झाले, माझ्या नादी लागू नका. नादी लागलं तर असं होतं, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलंय. जे गेले जाऊ द्या, हो काय फरक नाही पडत. एक गया दुसरा आ गया. तू जाएगा नहीं ना बाबा, जाएगा नहीं. तू गया तो गड़बड़ हो जाएगी. जो गया वो बर्बाद हो गया, जो छोड़ के गया वो बर्बाद हो गया. त्यामुळे मी त्याला म्हणतो, माझ्या नादी लागू नका. लागलं तर हे होऊन जा, असं होऊन. तर महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीतील अंतर्गत वाद आता समोर येतात. महायुतीतील नेते मित्रपक्षातील नेत्यांवर टीका करताना दिसतात. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही अशोक चव्हाणांवर निशाणा साधलाय. चोराला चोर म्हटलं तर कुणाला वाईट वाटत असेल तर नाईलाज असल्याचं म्हणत त्यांनी चव्हाणांवर शेलक्या शब्दामध्ये टीका केली. आम्हाला टीका करायला कोणावरही वेळ नाही. चोराला चोर म्हणलं तर कोणाला वाईट वाटत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. नांदेड महानगरपालिका क्षेत्रातल्या सगळ्या जागा बिल्डरच्या घशात कोणी घातल्या त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आपोआप टीका करायचं कमी होईल. बातमी आहे जालन्यामधून. निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला असला तरी मी खचलेलो नाही. मी आमदार नाही, पण एका नाही तर दोन आमदारांचा बाप आहे. सरकार माझं आहे आणि जालन्याच्या विकासासाठी जितका निधी लागेल तितका खेचून आणण्याची धमक माझ्यात आहे, अशा शब्दामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलंय. त्यावर काँग्रेसचे खासदार कल्याण काळेंनी निशाणा साधला. मी आमदार नाही, पण आमदारचा बाप आहे. आमदारचा बाप नाही, दोन आमदारचा बाप आहे. दोन आमदारचा बाप आहे. आणि मला आमदारचा बाप जरी नसतो तर मी पार्टीचा लहानपणचा कार्यकर्ता आहे. सरकार माझं आहे. जालन्यासाठी जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा मागितला.
राज्याला आले ते आम्ही 48 खासदारांनी जिथं आणले. त्याच्यामुळे केंद्राचं येणारं जे बजेट आहे तेव्हा आता काय राऊत साहेब सभागृहात बसतात आणि बजेट आणतात का? लोकांना बुमरँग करायचा विषय आहे. त्याच्यामुळं असं वळण द्यायचं. मला त्याच्यावर एकच गोष्ट सांगायची, यांनी किती खोटे कामं केले. आदरणीय पंतप्रधान सारख्या माणसाला सांगितलं 2024ला की आमचं ड्रायपोर्ट पूर्ण झालं आणि ड्रायपोर्ट पूर्ण झाल्यावर त्याचं उद्घाटन करा. मोदीजीने पण त्याचं उद्घाटन केलं. अजूनही ड्रायपोर्ट चालू झालं नाही. मुंबईकरांसाठी, मुंबईकर मतदारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारांची प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केली आहेत आणि मुंबई महापालिकेमधील सत्ताधारी पक्षाचे उमेदवार कोट्याधीश आहेत जे नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. सर्वात श्रीमंत उमेदवारांमध्ये शिवसेनेचे समाधान सरवणकर आणि शिवसेना युबीटी पक्षाचे उमेदवार माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा समावेश आहे. तर भाजपचे मुलुंडमधील माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, नील सोमय्या, प्रकाश गंगाधरे यांच्या संपत्तीमध्ये गेल्या 9 वर्षात 9 ते 10 कोटींची वाढ झाली आहे. सर्वात जास्त वाढ समाधान सरवणकर यांच्या संपत्तीत झाली आहे. 9 वर्षामध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये 37 कोटींची वाढ झालेली आहे. तर मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या 15 जानेवारीला होणार आहे आणि त्यासाठी हे जे उमेदवार आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. या निवडणुकीमध्ये 227 प्रभागांसाठी 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या उमेदवारांची प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केलेली आहेत आणि त्यामधून कोणते उमेदवार किती श्रीमंत आहे, किती त्यांची संपत्ती आहे हे समोर आलंय. त्यामुळे मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल. तुमच्या समोर जे उमेदवार आहेत नगरसेवक पदासाठी ज्यांचे ऑप्शन आहेत ते किती श्रीमंत आहेत, त्यांची संपत्ती किती आहे हे तुम्हाला यामधून कळू शकेल. तर मुंबईमधील कोट्याधीश उमेदवार आपण बघतोय. एकूण संपत्ती आहे समाधान सरवणकर यांची 46.59 कोटी. 2017 मध्ये त्यांची संपत्ती होती 9.43 कोटी. तर 9 वर्षामध्ये 37.16 कोटींची वाढ झालेली आहे त्यांच्या संपत्तीमध्ये. त्यानंतर श्रद्धा जाधव ज्या शिवसेना युबीटीच्या उमेदवार आहेत त्यांची एकूण संपत्ती आता आहे 46 कोटी आणि 2017 मध्ये 44 कोटी इतकी संपत्ती होती. म्हणजे वर्षभरामध्ये माफ करा एवढ्या वर्षांमध्ये 2 कोटींची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर मुंबईमधील कोट्याधीश उमेदवार आपण बघतोय आणि शिवसेना युबीटीच्या विशाखा राऊत यांची एकूण संपत्ती ही आता 21.83 कोटी आहे. 2017 मध्ये त्यांची संपत्ती ही 14.37 कोटी होती. 9 वर्षांमध्ये 7 कोटींची वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झालेली आहे. तर यामिनी जाधव ज्या शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत त्यांची एकूण संपत्ती आता आहे 14.57 कोटी आणि विधानसभा 2024ला म्हणजे काही महिन्यांपूर्वीच मागच्या वर्षी एक 10-12 महिन्यांपूर्वी 14 महिन्यांपूर्वी त्यांची संपत्ती 10.10 कोटी होती. कारण त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या होत्या विधानसभेच्या आणि त्यावेळेला त्यांची संपत्ती 10.10 कोटी होती आणि आता वर्षभरामध्ये त्यांची संपत्ती 4 कोटींनी वाढलेली आहे. एकूण संपत्ती त्यांची 14 कोटींच्या पुढे आहे. तर नील सोमय्या भाजपचे उमेदवार त्यांची एकूण संपत्ती सध्या आहे 9 कोटी आणि 8-9 वर्षांपूर्वी त्यांची संपत्ती 2017 मध्ये 1.99 कोटी होती म्हणजे जवळपास 2 कोटी आणि 9 वर्षांमध्ये 7 कोटींची वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झालेली आहे. तर तेजस्वी घोसाळकर ज्या आधी शिवसेना युबीटीमध्ये होत्या नुकतंच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांची आत्ताची एकूण संपत्ती आहे 5 कोटी. त्यानंतर जर आजपासून 9 वर्षांपूर्वीची संपत्ती आपण बघितली 2017 मध्ये 25 लाख रुपये इतकी होती आणि या 9 वर्षांमध्ये 4.75 कोटींची वाढ म्हणजे 4.5 कोटींची वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झालेली आहे. तर किशोरी पेडणेकर ज्या शिवसेना युबीटीच्या उमेदवार आहेत आणि माजी महापौर सुद्धा राहिलेले आहेत त्यांची एकूण संपत्ती सध्याची आहे 5.26 कोटी आणि 2017 मध्ये त्यांची संपत्ती होती 1.61 कोटी. या 9 वर्षांमध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये 3.65 कोटींची वाढ झालेली आहे. त्यानंतर रवी राजा भाजपचे उमेदवार त्यांची एकूण संपत्ती 10.12 कोटी आहे. 2017 मध्ये त्यांची संपत्ती 5.12 कोटी होती म्हणजे 100 पटींनी त्यांची ही संपत्ती वाढल्याचं दिसतंय. 9 वर्षांमध्ये 5 कोटींची वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झाली आहे. तर मिलिंद वैद्य शिवसेना युबीटीचे उमेदवार एकूण संपत्ती त्यांची 13.39 कोटी आहे. 2017 मध्ये 2.14 कोटी इतकी संपत्ती होती आणि या 9 वर्षांमध्ये त्यांची संपत्ती जवळपास 11.25 कोटींनी वाढलेली आहे. तर शैलेश फणसे शिवसेना युबीटीचे उमेदवार आणि त्यांची संपत्ती ही 25 कोटी रुपये आहे आणि ते नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले.